याच्यापूर्वी मी जमिनीतल्या बॅक्टेरिया असेल, सामो असेल, एशिया असेल किंवा पीएच असेल या संदर्भातले बरेच व्हिडिओ सोडलेले आहेत. गांडूळ खताविषयी बरेचसेच व्हिडिओ सोडलेले आहेत. सेंद्रिय खताविषयी बरेचसेच व्हिडिओ सोडलेले आहेत. आत्तापर्यंत मी 261 व्हिडिओ सोडलेले आहेत यूट्यूबला, इंस्टा आणि फेसबुकला. आता आपल्याला जे सेंद्रिय खत आहेत, गांडूळ खत असेल, कोंबड खत असेल, शेणखत असेल किंवा अन्य सेंद्रिय खत कुठं कंपोस्ट खत असेल, ह्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणती ऑर्गॅनिक ॲसिड असतात ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. आता ह्याच्यामध्ये न्यूकोटिनिक ॲसिड असतं, पॅन्थोटेनिक ॲसिड असतं, पायरोनिक ॲसिड असतं, इंडियन ब्युटाइलिक ॲसिड असतं, हेरॉटायझेनिक ॲसिड असतं, 6 ब्युटाइलिक ॲसिड असतं, व्हिटॅमिन बी असतं, सिब्रॅलिक ॲसिड असतं, नॅफ्थेनिक ॲसिड असतं. आता ही जी ॲसिड असतात ही ॲसिड पिकांना आवश्यकच असतात. आता आपण बरेचसेच प्रकार ह्याच्यापूर्वी तुम्ही सोडलेले असतील. नॅफ्थेनिक ॲसिड सोडलं असेल, अमिनो ॲसिड सोडलं असेल, ह्युमिक ॲसिड सोडलेलं असतं, 6BA किंवा GBA, IBA तुम्ही फवारणी करू शकता. ही पिकांची आवश्यकता असते. सेंद्रिय घटकांच्या मध्ये एवढ्या प्रकारची ॲसिड असतात, म्हणजे हे जवळजवळ 10 प्रकारची ॲसिड तुम्हाला मी आत्ता नावं सांगितलेली आहेत. ही 10 प्रकारची ॲसिड पिकांना आवश्यक असतात का, तर आवश्यक असतात. आता ह्याच्यापूर्वी मी बॅक्टेरियांचा जीवाणूंचे प्रकार मी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर बॅक्टेरिया किती प्रकारच्या जमिनीत असतात ते सांगितलेलं आहे. जमिनीचं पृथक्करणाविषयी बोललेलं आहे. जमिनीचा माती प्रकाराविषयी मी जमिनीचं माती परीक्षांविषयी बोललेलं आहे. त्याचा अहवाल कसा वाचायचा, समजून घ्यायचा कसा, ह्याच्याविषयी एक व्हिडिओ सोडलेला आहे मी. हे बरेचसेच व्हिडिओ तुम्ही पाठीमागील माझे बघा, इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूबला आहेत. आता तुम्हाला मी हे एवढे 11 प्रकारचे ॲसिड हे सेंद्रिय खतामध्ये असतात हे तुम्हाला मी आता समजून सांगलेलं आहे. ह्या प्रत्येक ॲसिडचं काम हे पिकाला वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत असतं आणि त्याची गरज असते का, तर त्याची गरज असते. म्हणून आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा भरपूर प्रमाणात टाकला गेला पाहिजे. याच्यापूर्वी मी शेणखताविषयी बोललो आहे, गांडूळ खताविषयी बोललो आहे, प्रेसमड खताविषयी बोललो आहे, मळीविषयी बोललेलं आहे. बरेचसेच व्हिडिओ मी याच्यापूर्वी सोडलेले आहेत. प्रत्येक सेंद्रिय खतामध्ये म्हणजे शेणखत घ्या, त्याचं NPKचं प्रमाण असते. कोंबड खत घ्या, त्यात NPKचं प्रमाण, सूक्ष्मद्रव्याचं प्रमाण जादा प्रमाणात असतं. त्याच्यानंतर प्रेसमड खतामध्ये, कंपोस्ट खतामध्ये असतं. गांडूळ खतामध्ये प्रत्येक घटक NPK असतोच, पण त्याच्याबरोबर हे एवढ्या प्रकारचे ॲसिड असतात. हे पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. पण ते प्रत्येक सेंद्रिय खतामध्ये NPKचं प्रमाण कमी जास्त राहू शकतं, सूक्ष्मद्रव्याचं प्रमाण कमी राहू शकतं.